श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. जर तुमची रास कर्क असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील आर्थिक विवंचना, नोकरी व्यवसायातील मंदी, रखडलेले जमिनीचे वाद आणि बऱ्याच वर्षापासून आपण राहिलेल्या इच्छा एका झटक्यात पूर्ण करणारा ठरणार आहे. ज्योतिषशास्त्राच्या इतिहासात ग्रहांची अशी रचना खूप दुर्मिळ मानली जाते. अवकाशात ऊर्जा, शक्ती, साहस आणि पराक्रमाचा महास्त्रोत असलेला मंगळदेव हा आपला मित्रग्रह असलेल्या शुक्राच्या वृषभ राशीत प्रवेश करून बसले आहेत आणि ग्रहांचा हा मार्गोचर ऑगस्ट 2026 पर्यंत चालणार आहे. कर्क राशीच्या माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, मंगळाचा हा बदल तुमच्या कुंडलीच्या एका अत्यंत महत्त्वाच्या घरात होत आहे, ज्याला ज्योतिषशास्त्राच्या भाषेत इच्छापूर्तीचे घर, लाभस्थान आणि लक्षाधीश घर म्हटले जाते. याचा सरळ अर्थ असा की 3 ऑगस्ट 2026 पर्यंतचा हा काळ तुमच्यासाठी पैशांचा पाऊस पाडणारा आणि सुवर्ण काळाचे दरवाजे उघडणारा ठरू शकतो. पण थांबा, ज्योतिषशास्त्राचा एक अतिशय कडक आणि महत्त्वाचा नियम आहे. मंगळ हा अग्नितत्वाचा अत्यंत गतिमान, आक्रमक आणि उत्तेजना निर्माण करणारा ग्रह आहे. जेव्हा हा ग्रह तुमच्या लाभस्थानात येतो तेव्हा तो तुम्हाला एकापेक्षा जास्त मार्गाने पैसा आणि यश मिळवून देईल. यात तीळ मात्र शंका नाही. पण तुमचा राग, तुमची घाईगडबड, तुमची उत्तेजना आणि बोलण्यातील अनपेक्षित कटुता तुमच्या बनलेल्या प्रेमाच्या नात्यात किंवा वैवाहिक आयुष्यात कशी आग लावू शकते. एकीकडे जिथे नवीन हक्काचे घर, सोन्याचे दागिने, आलिशान गाडी आणि नवीन नोकरीच्या सुवर्ण संधी मिळणार आहेत, तिथे दुसरीकडे तुम्हाला कोणती मोठी आणि एकमेव खबरदारी घ्यावी लागणार आहे. आजच्या या सविस्तर, सखोल आणि विस्तृत व्हिडिओमध्ये आपण कर्क राशीच्या जातकांचे करिअर, आर्थिक लाभ, बिझनेस डील्स, नातेसंबंध, मुलांचे प्रश्न, विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि नशीब 100% उजळून टाकणाऱ्या अचूक आणि चमत्कारी उपायांचे सविस्तर विश्लेषण पाहणार आहोत. हा व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत अगदी शांतपणे पहा, कारण आजच्या या व्हिडिओमध्ये एक एक शब्द तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकतो. चला सविस्तर जाणून घेऊया. एक गोष्ट सुरुवातीलाच लक्षात ठेवा, राशी भविष्य हे ग्रहांच्या सामान्य स्थितीवर आधारित मार्गदर्शन असते. प्रत्येक व्यक्तीची जन्मपत्रिका वेगळी असल्यामुळे प्रत्यक्ष परिणामामध्ये काही प्रमाणात फरक असू शकतो. त्यामुळे या माहितीचा उपयोग योग्य नियोजन आणि सकारात्मक विचारांसाठी करा. चला तर मग मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की मंगळदेवाचा वृषभ राशीतील हा गोचर कर्क राशीसाठी इतका चमत्कारी आणि वरदान का मानला गेला आहे. कर्क राशीचा स्वामी हा मनाचा, भावांचा आणि पाण्याचा कारक असलेला चंद्रदेव आहे. ज्योतिषशास्त्रात चंद्र आणि मंगळ हे एकमेकांचे परममित्र मानले जातात. जेव्हा हे दोन मित्र ग्रह एकमेकांना साथ देतात तेव्हा कुंडलीत लक्ष्मी योग सारखा शुभ प्रभाव पाहायला मिळतो. आता पाहूया मंगळदेव नक्की कुठे बसले आहेत. मंगळदेव तुमच्या कुंडली 11व्या घरात 11th हाऊसमध्ये गोचर करत आहेत. ज्योतिषशास्त्रामध्ये कुंडलीतील 11वे घर हे आय स्थान म्हणजे उत्पन्नाचे घर, लाभस्थान आणि इच्छापूर्तीचे स्थान मानले जाते. तुमच्या आयुष्यातील सर्व स्वप्ने, सर्व आर्थिक इच्छा याच घरातून पाहिल्या जातात. गेल्या काही काळापासून कर्क राशीचे जातक आणि आर्थिक बाबतीत ज्या वेगवेगळ्या समस्यांचा सामना करत होते, खूप मेहनत करूनही योग्य फळ मिळत नव्हते, पैशांची बचत होत नव्हती, ते सर्व कोंडी आता 3 ऑगस्ट 2026 पूर्वी पूर्णपणे फुटणार आहे. मंगळदेव तुमच्या मनात एक नवीन आत्मविश्वास निर्माण करतील, तुमच्यातील आळस दूर करतील आणि तुम्हाला प्रत्येक कार्यात खंबीरपणे उभे राहण्याची शक्ती देतील. हा गोचर तुमच्या आयुष्यातील एक नवीन आणि मजबूत गती देणार आहे. आता आपण वळूया तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठे आणि ज्याची तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत आहात अशा आनंदाच्या बातमीकडे, ती म्हणजे आर्थिक स्थिती आणि धनलाभ. मंगळदेवाचा 11व्या घरातील गोचर कर्क राशीसाठी खऱ्या अर्थाने आर्थिक क्रांती घेऊन येणार आहे. या काळातील तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा कित्येक पटीने मजबूत होईल. सर्वात मोठी आनंदाची गोष्ट म्हणजे या 2 महिन्याच्या काळात तुमच्यासाठी आयचे म्हणजेच उत्पन्नाचे एकापेक्षा जास्त साधन तयार होतील. जर तुम्ही नोकरी करत असाल तर तुम्हाला पार्ट टाइम बिझनेसमधून किंवा साईड इन्कममधून पैसा मिळायला सुरुवात होईल. जर तुम्ही व्यावसायिक असाल तर एकाच वेळी 2 वेगवेगळ्या मोठ्या डील्स तुमच्या पदरात पडतील, ज्यामुळे पैशांची आवक अचानक वाढेल. या पैशांच्या जोरावर तुम्ही बऱ्याच दिवसापासून स्वप्न पाहत असलेली नवीन मालमत्ता, जमीन किंवा हक्काचे फ्लॅट खरेदी करू शकता. जर तुमचे मालमत्तेचे काही जुने व्यवहार रखडले असतील तर ते व्यवहार या काळात फायदेशीर ठरतील. तसेच घरातील महिलांसाठी किंवा भविष्यातील गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याचे दागिने खरेदी करण्याचे आणि स्वतःसाठी किंवा कुटुंबासाठी नवीन वाहन खरेदी करण्याचे अतिशय प्रबळ आणि सुंदर योग या काळात बनत आहेत. पैशाअभावी जी कामे वर्षानुवर्षे रखडली होती, ती कामे आता पैशाच्या उपलब्धतेमुळे सहज आणि वेगाने पूर्ण होतील. आज आपण सविस्तर चर्चा करूया तुमच्या करिअर, नोकरी, बिझनेस आणि शिक्षणाबद्दल. कर्क राशीच्या लोकांसाठी हे क्षेत्र देखील मंगळाच्या पराक्रम कृपेने पूर्णपणे उजळून निघणार आहे. जे जातक बऱ्याच दिवसापासून बेरोजगार आहेत, त्यांच्याकडे नोकरी नाही किंवा जे सध्याच्या नोकरीला कंटाळले आहेत
आणि नवीन नोकरीच्या शोधात आहेत त्यांच्यासाठी 3 ऑगस्ट 2026 पर्यंतचा काळ अत्यंत भाग्यवान ठरेल. तुम्हाला चांगल्या पगाराची, मोठ्या पदाची आणि समाजात मान मिळवून देणार नोकरी मिळण्याच्या उत्तम संधी उपलब्ध होतील. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचा प्रभाव वाढेल. तुमच्या सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे तुम्हाला पूर्ण सहकार्य लाभेल. जर तुमचा स्वतःचा बिझनेस असेल तर बाजारात तुमचे नाव मोठे होईल आणि स्पर्धकावर तुम्ही सहज मात करू शकाल. दुसरीकडे आपल्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ सुवर्ण काळ मानला गेला आहे. मंगळाची ऊर्जा तुमच्या बुद्धीला, स्मरणशक्तीला आणि एकाग्रतेला कमालीची वाढवणार आहे. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षा किंवा कॉम्पिटिटिव्ह एक्झाम तयारी करत आहेत किंवा उच्च शिक्षणासाठी परदेशात किंवा मोठ्या कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करत आहेत त्यांना त्यांच्या कष्टाचे अतिशय उत्तम फळ मिळेल. अभ्यासातील येणारे मरगळ किंवा लक्ष न लागणे या सर्व समस्या आता दूर होतील. फक्त कष्टाची तयारी ठेवा, यश तुमचे आहे. मंगळाचा हा गोचर तुमच्या वैयक्तिक आणि कौटुंबिक आयुष्यात देखील आनंदाची बहार आणि सुख घेऊन येत आहे. 11व्या घरात बसलेले मंगळदेव तुमच्या कुटुंबातील जुने मतभेद दूर करतील. या काळात तुमच्या परिवारामध्ये एखादे मोठे मांगलिक, धार्मिक आणि शुभ कार्य आयोजित केले जाण्याचे प्रबळ योग आहेत. घरात नातेवाईकांची, पाहुण्यांची ये-जा वाढेल, ज्यामुळे घरातील वातावरण अतिशय प्रसन्न आणि जिवंत राहील. यासोबतच जे विवाहित जातक बऱ्याच दिवसापासून संतान प्राप्तीसाठी प्रयत्न करत आहेत, ज्यांच्या आयुष्यात अपत्याचे सुख येण्यात काही अडचणी येत होत्या, त्यांच्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आणि वरदान ठरेल. घरामध्ये नवीन पाहुण्यांचे म्हणजेच लहान बाळाचे आगमन होण्याचे शुभ संकेत ग्रहाद्वारे मिळत आहेत. तसेच ज्यांचे विवाह जमण्यात अनेक अडथळे येत होते त्यांचे विवाह या काळात अतिशय चांगल्या ठिकाणी ठरतील. नातेसंबंधामध्ये जुने असलेले सर्व तणाव आता पूर्णपणे शांत होतील आणि नात्यात प्रगती होईल. मित्रांनो, कर्क राशीसाठी मंगळ देवाचा हा गोचर जरी सर्व बाजूने अत्यंत शुभ आणि सुवर्ण काळ घेऊन आला असला तरी मंगळ हा मूळचा एक अतिशय उग्र, गरम आणि उत्तेजना निर्माण करणारा ग्रह आहे. हे आपण विसरून चालणार नाही. त्यामुळे या काळात तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची सावधानता बाळगणे गरजेचे आहे, नाहीतर संपूर्ण नफा नुकसानीत बदलू शकतो. मंगळाच्या प्रभावामुळे तुमच्या स्वभावात नकळत चिडचिड, उतावळेपणा, काही गडबड किंवा आवाजावी राग वाढू शकतो. तुम्ही योग्य असता पण तुमचा राग तुमच्या शब्दांना धार देतो. विशेषतः तुमच्या प्रेमसंबंधात किंवा कौटुंबिक संवाद दरम्यान तुमच्या वाणीवर पूर्ण नियंत्रण ठेवा. रागाच्या भरात कोणालाही कटू, टोमणे मारणारे किंवा अपमानास्पद शब्द बोलू नका. तुमचे कडक शब्द तुमचे वर्षानुवर्षाचे बनलेले प्रेमसंबंध किंवा नाते बिघडू शकतात किंवा चालू कामात मोठा अडथळा आणू शकतात. घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. संयम, शांतता आणि गोड बोलणे हीच तुमची या काळातील सर्वात मोठी शक्ती असेल. 3 ऑगस्ट 2026 पर्यंत या अद्भुत आणि चमत्कारी काळाचा 100% लाभ घेण्यासाठी आणि मंगळ व चंद्रदेवाला प्रसन्न करण्यासाठी खालील सोपे आणि अत्यंत प्रभावी उपाय भक्तिभावाने नक्की करा. दररोज किंवा विशेषतः मंगळवारी नियमितपणे हनुमान चालीसा आणि सुंदरकांडाचा पाठ नक्की करा. मारुतीरायाचे दर्शन घ्या. 3 ऑगस्ट पूर्वी कोणत्याही एका मंगळवारी हनुमानजीच्या मंदिरात जाऊन चमेलीच्या तेलात सिंदूर मिसळा, चोला आदरपूर्वक अर्पण करा. यामुळे आरोग्याचे आणि मार्गातील सर्व संकट नष्ट होतात. कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे तुमची मानसिकता शांत आणि ऊर्जा संतुलित ठेवण्यासाठी ओम शम स चंद्रमासे नमः या बीज मंत्राचा रोज संध्याकाळी 1 माळा जप करा. रोज सकाळी स्नान करण्याच्या आंघोळीच्या पाण्यात थोडे कच्चे दूध मिसळून स्नान करा आणि आंघोळ झाल्यानंतर माथ्यावर, कपाळावर कच्च्या दुधाचा किंवा चंदनाचा टिळा लावा. या लहान उपायाने तुमचा मानसिक ताण दूर होईल, राग शांत होईल आणि ग्रहांची शुभ ऊर्जा वाढेल. तर कर्क राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, 3 ऑगस्ट 2026 पर्यंतचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्व प्रलंबित आणि प्रचंड आर्थिक प्रगतीचा काळ आहे. नशीब तुमच्या दारात उभे आहे. फक्त स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, वाणीत गोडवा ठेवा आणि आपल्या प्रामाणिक कष्टावर व कर्मावर विश्वास ठेवून या सुवर्ण काळाचा आनंद घ्या. तुम्हा सर्वांना आजचा या सोप्या भाषेतील आणि सविस्तर व्हिडिओ कसा वाटला, तुमची परिस्थिती यातील कोणत्या मुद्द्यांशी जुळत आहे, खालील कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहून सांगा. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या कर्क राशीच्या सर्व मित्रमैत्रिणींसोबत, नातेवाईकांसोबत शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही योग्य मार्गदर्शन मिळेल. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर लगेच खालील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला रोज मिळत राहील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन अभ्यासपूर्ण आणि सविस्तर व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, कष्टावर विश्वास ठेवा, आनंदी राहा. धन्यवाद. दत्तात्रय महाराज की जय. जय श्रीकृष्ण, जय हनुमान.